दिवसांनंतर पुण्यातली गणेश विसर्जन मिरवणूक संपलेली आहे। पुण्यातल्या अलका चौकात मी आता उभी आहे। कालपर्यंत आज सकाळपर्यंत अवघ्या काही 15 मिनिटांपर्यंत सुद्धा जो चौक प्रचंड गजबजलेला होता। खूप वर्दळ होती, टाचोटाच गर्दी होती, पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती। इतका भरलेला हा सगळा चौक क्षणात रिकामा झालेला आहे। कारण मानाचा शेवटचा आणि लाईनीचा शेवटचा असलेला काशेवाडीतला महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती बाप्पा आत्ताच विसर्जन घाटावरती पोहोचलाय। अलका चौकातून हा गणपती क्रॉस झाल्याच्या नंतर लगेचच गणेश विसर्जन मिरवणुका संपल्याचं जाहीर केलं जातं आणि त्याचबरोबर इथलं जे काही पब्लिक असतं, भाविक असतात, ते सुद्धा लगेचच या ठिकाणून आपापल्या घराच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। माझ्याबरोबर पुणे महानगरपालिकेचे सिक्युरिटी गार्ड आहेत। खरं तर त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षीची मिरवणूक ही वेगळी कशी होती, कारण यंदाच्या वर्षी जास्त वेळ लागलेला आहे। सर, काय सांगाल तुम्ही, मागच्या वर्षीपेक्षा यंदाची मिरवणूक जी आहे ती वेगळी का वाटतेय? त्याचबरोबर थोडा जास्त वेळ लागला जेवढा आपण अपेक्षित ठेवला होता त्यापेक्षा, काय हे नेमकं असं घडलं असं वाटतं? नाही, खरं तर पाहायला गेलं तर गणपतीचा जो राज्य महोत्सव सरकारनं डिक्लेअर केला होता त्याच्या आनंदामुळे प्रचंड मोठी गर्दी होती, मंडळांचा उत्साह होता। निर्बंधमुक्त हा उत्सव साजरा करत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्ही देखील मंडळांना खूप मोठा आग्रह केला नाही, त्यांना त्यांचा आनंद साजरा करू दिला। त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला ही गोष्ट खरी आहे, परंतु अतिशय सुंदर आणि शांत पद्धतीने हा कार्यक्रम झाला असल्याचं खरं श्रेय हे पुणे पोलीस आयुक्तालयाचं आहे आणि पुणे मनपा प्रशासनाचं सुद्धा आहे। इतकी सगळी मंडळं या ठिकाणून गेली, मात्र कुठल्याही पद्धतीचं गालबोट या ठिकाणी लागलं नाही। हे सगळं मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलेलं होतं पुणे महानगरपालिकेच्या वतीने? पहा मॅडम, कसं असतं, कायदा सुव्यवस्था राबवण्याची सर्वात मोठी जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची असते। मान्य पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व DCP त्यांच्यासोबत संबंध पुणे शहरातले सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती। जवळजवळ 8 ते 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त होता, सुरक्षा रक्षकसुद्धा होते, होमगार्ड होतं आणि अन्य पोलीस दलांचे वेगवेगळ्या प्रकारचे विंग्स होते। त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या माध्यमातून प्रचंड शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि एक मोलाची मोठी भूमिका पोलिसांनी बजावलेली आहे। त्यामुळे या उत्सवाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही, हे खऱ्या अर्थानं श्रेय पुणेकर नागरिकांचं आणि पोलीस आयुक्तालयाचं देखील हे श्रेय आहे। नक्कीच आपण बघतोय की पुणे महानगरपालिकेच्या वतीने ही सगळी जबाबदारी ज्या सिक्युरिटी गार्ड्सवरती होती त्यांच्याशी मी बोलली आहे, त्यांनी त्यांचा अनुभव यंदाच्या वर्षीचा सांगितला आहे। मात्र पुण्यातली जी काही मिरवणूक आहे ही मागच्या वर्षी जवळपास 29 तासांपर्यंत चाललेली होती। 29 साडे 29 तासांची ही मिरवणूक झालेली होती। त्यामुळे यंदाच्या वर्षीची मिरवणूक ही लवकरात लवकर संपवायची असं ठरवलेलं होतं, मात्र तसं खरं तर घडलं नाही। पुण्यातले जे महत्त्वाचे आणि मानाचे गणपती होते, या सगळ्याच गणपतींना वेळ घालून दिलेली होती। किती वाजता निघायचं आहे, किती वाजता कुठल्या चौकात पोहोचायचंय हे सगळं सांगण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर किती वाजेपर्यंत हे गणपती विसर्जन व्हायला हवेत हे सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं। त्यामुळे त्या अनुषंगाने या महत्त्वाच्या गणपती म्हणजे जे मोठी मंडळ आहेत, प्रस्थापित मंडळ आहेत, त्या सगळ्या मंडळांनी त्याचबरोबर मानाच्या गणपतींनी हे नियम सगळे पाळलेले पाहायला मिळाले आणि त्या नियमानुसार हे सगळे गणपती विसर्जन सुद्धा झाले। अगदी 1-2 मंडळांचा काही अपवाद सोडला तर सगळे गणपती हे वेळेवर विसर्जन झाले। मात्र त्यांच्या मागे असणारी जी लहान मोठी मंडळं होती, या मंडळांमुळे कुठेतरी विलंब झाल्याचं पाहायला मिळालं। कारण अर्थातच जसं सरांनी सांगितलं की निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचा नारा देण्यात आलेला होता, राज्य महोत्सव डिक्लेअर करण्यात आला होता, त्यामुळे तुफान गर्दी होती। मात्र त्याचबरोबर नाचायचं होतं, एन्जॉय करायचं होता, हा सगळा अनुभव घ्यायचा होता। त्यामुळे कुठेतरी जेव्हा या मिरवणुका बेलबाग चौकातून निघालेल्या होत्या त्यावेळेसच येताना थोडासा विलंब होत होता, सावकाश या मिरवणुका येत होत्या, त्यामुळे अलका चौकात पोहोचायला उशीर झाला आणि त्यामुळेच अर्थातच ही मिरवणूक जी आहे ती लांबलेली पाहायला मिळाली। आता 31 तासांच्या नंतर ही गणेश विसर्जन मिरवणूक पूर्णपणे संपलेली आहे, कारण काशेवाडीचा शेवटचा गणपती आता विसर्जित झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणूक ही संपलेली आहे। म्हणजे अगदीच बेलबाग चौकामध्ये घडलेल्या 1-2 घटना जर असतील तर त्या काही घटना सोडल्या, म्हणजे काही वादविवाद झालेले होते मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वगैरे, ते जर सोडलं तर इतर कुठल्याही पद्धतीचं गालबोट या सगळ्याला लागलं नाही। जवळपास 5 ते 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्यामध्ये लावण्यात आलेला होता। AI कॅमेरे होते, व्हॅन्स होत्या पोलिसांच्या, ज्या प्रचंड हायटेक व्हॅन्स आहेत। अशा सगळ्याच माध्यमातून पोलिसांकडून सुद्धा महानगरपालिकेकडून सुद्धा अशा सगळ्याच पद्धतीने कामगिरी करण्यात आलेली होती, नियोजन करण्यात आलेलं होतं आणि या नियोजनाचा कुठेतरी फायदा सुद्धा झाला की कुठल्याही पद्धतीने गालबोट या विसर्जन मिरवणुकांना लागलेलं नाहीये।
आपण बघतोय आता या विसर्जन मिरवणुका संपल्यात, मात्र विसर्जन मिरवणुका संपत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्यामध्ये अशी की टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून संपूर्ण 31 तासांचं अनकट लाईव्ह कव्हरेज या अलका चौकातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं आणि आम्हाला आमच्या या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत, कारण या लाईव्हला, या अनकट लाईव्हला गणपती बाप्पाच्या या सगळ्याच विसर्जन मिरवणुकीला आणि विसर्जन मिरवणुकीच्या प्रक्षेपणाला सगळ्याच प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप चांगल्या कमेंट्स येत होत्या, खूप छान छान बोललं जात होतं आपल्या चॅनलबद्दल असेल, गणपती बाप्पाबद्दल असेल. त्यामुळे पहिल्यांदाच खरं तर हा अनकट लाईव्हचा प्रयत्न केला होता. सलग 31 तास प्रत्येक क्षण अलका चौकातला आमच्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपला जात होता आणि लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या तुमच्यापर्यंत पोहोचवला जात होता. त्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार की त्यांनी या सगळ्याच आमच्या प्रयत्नाला कुठेतरी यशस्वी करून दाखवलं आणि खूप चांगला प्रतिसाद दिला. आणि आता या सगळ्याच्याच नंतर ही 31 तास चाललेली जी मिरवणूक आहे, ही मिरवणूक आता संपली आहे. पुणेकरांना ज्या दिवसांची प्रचंड ओढ असते ते दिवस सरलेले आहेत, मात्र त्यानंतर सुद्धा गणपती बाप्पाला वाजत गाजत मात्र जड अंतःकरणाने निरोपसुद्धा देण्यात आला. आणि हा निरोप दिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात हा चौक जरी रिकामा झालेला असला तरी या चौकात सुद्धा जिवंतपणा आहे, प्राण आहे असं म्हणता येईल. कारण काही वेळापूर्वी हा चौक प्रचंड गजबजलेला होता. या सगळ्या भाविकांचे निनाद, त्यांचे आवाज, गणपती बाप्पाला पाहण्यासाठीची आस ही अजूनसुद्धा तशीच्या तशी जाणवते आहे आम्हा सगळ्यांना. त्यामुळे या ठिकाणी केवळ सगळ्यांकडून इतकंच सांगितलं जातं, इतकीच प्रार्थना केली जाते की गणपती बाप्पा आत्ता गेलेला असला तरीसुद्धा पुढच्या वर्षी गणपती बाप्पाने लवकर यावं. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या एकाच जयघोषाने आता ही 31 तास चाललेली अभूतपूर्व अशी मिरवणूक संपलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धीचा जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.